नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात. जर तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेलात ज्याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं, तर हा क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजचा हा भाग फक्त प्रश्न उत्तरांचा नाही. तुम्ही विचारलेले प्रश्न जे साधे नाहीत, हे प्रश्न फक्त तेच विचारतात ज्यांच्या आयुष्यात कधीतरी अंधार खूप जवळून गेलेला असतो. तेव्हा आज तुम्ही जे ऐकणार आहात त्यानंतर काही गोष्टींबद्दलची तुमची धारणा कायमची बदलू शकते. गेल्या काही दिवसात तुम्ही जे प्रश्न पाठवले ते वाचताना मला सुद्धा एक क्षण थांबावं लागलं. पण सगळेच प्रश्न घेणं मला शक्य नव्हतं, त्यामुळे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले आहेत आणि उरलेल्या प्रश्नांसाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर आज आपण ऐकणार आहोत जीनच्या व्यवहारापासून करणीने उद्ध्वस्त झालेल्या घरांपर्यंत, आत्म्याच्या परतीच्या खुणांपासून अनेक अशा गोष्टींबद्दल ज्या लोक ऐकायलाही घाबरतात. तर तयार रहा, कारण आज तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं फक्त उत्तर नाही सांगणार, तर त्या उत्तरामागचं सत्य, रहस्य आणि उपायही इथे येणार आहे. तेव्हा शांत बसा, लाईट बंद करा आणि सुरू करूया संडे स्पेशल, आपल्या मंडळींच्या मनातील प्रश्नांचं एक दार. पण त्याआधी एक विनंती, ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी कृपया हा व्हिडिओ मनोरंजन म्हणून पाहावा. बाकी दिलेलं प्रत्येक उत्तर अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींवर आधारित आहे. आपला पहिला प्रश्न आहे सोनाली ताईंचा. त्यांनी विचारलंय, खरंच नजर लागते का? ताई, याचं उत्तर आहे हो, खरंच नजर लागते आणि दोन्हीही पद्धतींनी बरं का, वाईट शक्तीमधूनही आणि मानसिकदृष्ट्याही. जेव्हा कुणी आपल्याकडे जास्त कौतुकाने, मत्सर किंवा नकारात्मक दृष्टीने पाहतं, तेव्हा त्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऑराला हलवते. मन शांत नसतं, काम बिघडतं, बाळ रडतं, घरात तणाव वाढतो आणि हे सगळे नजरेचे साईड इफेक्ट्स असतात. याला जुनी लोक डोळ्याचं जड लागलं असं सुद्धा म्हणतात बरं का. यात अगदी कधी कधी तर आईची नजरसुद्धा बाळाला लागते, भले ही भावना शुद्ध असू दे. मग अशा वेळी उपाय काय करायचा? तर ज्याला नजर लागली आहे, मग ते घर असो किंवा माणूस, त्यावरून मीठ, मिरची आणि मोहरी उतरवून चुलीत टाकायची किंवा मिठाचे खडे 7 वेळा उतरवून पाण्यात टाकायचे आणि हे सारं उतरवत असताना आल्या गेल्याची, भूताखेताची, सकिनी डकिनीची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, वाईट मनाची नजर, दृष्टबाधा दूर होऊ दे, घरात चांगल्या शक्तीचा वास होऊ दे असं म्हणायचं. तर आशा करते का सोनाली ताईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर यातून मिळालं असेल. पुढचा प्रश्न राजनंदिनी ताई विचारतात, घरात वस्तू स्वतः हलतात किंवा जागा बदलतात, हा कोणत्या शक्तीचा संकेत आहे का? राजनंदिनी ताई, याचं मी असं उत्तर देईल, अशा प्रकारचं वर्तन साधारण 3 छायाशक्तींशी जोडलं जातं. पहिली, चंचल छायाशक्ती. ही शक्ती घरात असते, पण कुणाला त्रास देणं हा तिचा हेतू नसतो. फक्त तिचं अस्तित्व दाखवण्यासाठी ती छोट्या छोट्या गोष्टी करते, जसं की वस्तूच्या जागा बदलणं, लाईट फ्लिक होणं, छोट्या छोट्या आवाजांनी डिस्टर्ब करणं. ही सर्वात कॉमन छाया आहे. दुसरी, अधुरी छाया, जिला आपण अनफिनिश स्पिरिट असं म्हणू. घरात पूर्वी काही अपूर्ण घटना, मृत्यू, भावनिक धक्का असेल तर ही शक्ती अडकलेली असते आणि यांची खास लक्षणं, एकाच वस्तूला वारंवार टच करणं किंवा हलवणं, घरात विशिष्ट खोली किंवा कोपरा सक्रिय असणं, घरात कुणीतरी बघतंय हा फील येणं. आणि तिसरी आहे करणीने बोलवलेली छाया. ही सगळ्यात रेअर
पण तितकीच धोकादायक असते. करणीने बोलवलेली छाया वस्तू उचलून ठेवणे किंवा जागा बदलणे असे संकेत देते. ही शक्ती ऊर्जा घेते आणि घरातील एखाद्या व्यक्तीवर मानसिक व शारीरिक परिणाम करते. हिची लक्षणं: वस्तू गायब होऊन परत सापडणे, दरवाजे आपोआप उघडणे, घरातलं वातावरण जड होणे, घरात सतत आजारपण येणे. ताई, मी आशा करते का हा फक्त प्रश्न असावा. आपल्याला परमेश्वर कृपेने असा कोणताही अनुभव येऊ नये. आपला पुढचा प्रश्न एक ताई विचारतात. एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि ती जर पूर्ण होणारी नसेल तर त्या व्यक्तीला कधीच मोक्षप्राप्ती होणार नाही का? सारखं स्वप्नात येऊन सांगणे, मोठ्या मुलाला जागा घेऊन घर बांधून दे आणि त्याच्या मुलाचं लग्न करून दे अशी इच्छा असणे, पण बाप आणि मुलगा दोघेही दारू पितात, काम करत नाही, केलं तर केलं. मुलाचं वय 28 आणि शिक्षण 9वी, व्यसनी मुलगा. अशा मुलाला कोण मुलगी देणार? 2 वेळा शांती केली पण काही फरक पडत नाही. स्वप्नात येऊन हेच सांगतात, माझे मिस्टर बँकेचे हप्ते भरत आहेत. आम्ही जे घर घेतलंय ते आम्ही 1-1 रुपया गोळा करून घेतलंय. ताई, खरं सांगू का, हा प्रश्न खूप जड आणि मनाला टोचणारा आहे. तू काहीही चुकीचा किंवा पापी विचार करत नाहीस. मी तुला दुखवणार नाही, तुझी भीतीही वाढवणार नाही. हे बघ, तुला शांतपणे समजावते. पहिलं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही असं कोणत्याही शास्त्रात कुठेही सांगितलेलं नाही. भगवद्गीता काय सांगते? भगवद्गीतेमध्ये अध्याय 2, 4 आणि 18 यामध्ये वारंवार सांगितलं आहे की इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणून आत्मा अडकत नाही. इच्छांशी असलेली आसक्ती आत्म्याला बांधून ठेवते. कामनारहित कर्म हेच मुक्तीचं साधन आहे. कामना पूर्ण झाली की नाही याला महत्त्व नाही. उपनिषदांमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे का आत्मा अमर आहे. तो देह, इच्छा, नातेसंबंध याच्या पलीकडे आहे. कुठेही असं सांगितलं नाही का मुलाचं लग्न नाही झालं म्हणून मोक्ष मिळाला नाही, घर बांधायचं राहिलं म्हणून आत्मा अडकलाय. बऱ्याच वेळेला लोक गरुड पुराणाचा चुकीचा अर्थ लावतात. गरुड पुराणात सांगितलं आहे, मृत्यूनंतर मनुष्याचं मन काही काळ सक्रिय असतं, संस्कार, वासना उरलेली असते, पण इच्छा अपूर्ण म्हणून आत्मा अडकलाय असं कुठेही स्पष्ट लिहिलेलं नाही. मनुष्याला मोक्ष हा कर्मावर, त्याच्या वृत्तीवर आणि त्याच्या अंतःकरणावर मिळतो. घर, लग्न, जागा, पैसा या गोष्टींवर नाही. आणि जर तसं असतं तर गरिबांना मोक्ष मिळालाच नसता. अपूर्ण इच्छा असलेले कोट्यावधी आत्मे अडकून राहिले असते. मग तुला स्वप्नात का दिसतात? याचं उत्तर द्यायचं झालं तर ते स्वप्न म्हणजे तुझं मन बोलतंय. तुझ्या मनात खोलवर कुठेतरी ते गिल्ट आहे. आपण कुठे कमी पडतोय का ही भीती आहे. तुम्ही 2 वेळा शांती केली पण फरक पडला नाही. कारण खरंच जर आत्म्याचा प्रश्न असता तर शांती केल्यावर काहीतरी बदल झाला असता, स्वप्न थांबली असती. पण फरक पडत नाही कारण मूळ प्रश्न मनात आहे, विधीमध्ये नाही. मुलगा दारू पितोय, काम करत नाही, हे त्याच्या कर्माचं फळ आहे आणि याचं फळ म्हणून त्याचं लग्न होत नाही. तू सांगितलेलं अगदी खरं आहे. देव किंवा पूर्वज कधीच असं म्हणत नाही का तुमचं आयुष्य सोडा आणि आम्हाला सुख द्या. कायम एक गोष्ट लक्षात ठेव ताई, पूर्वज कधीच ओझं बनत नाही, ते आशीर्वाद देतात. मग आता काय करावं? तर यावर एक छोटासा उपाय कर. एक साधी प्रार्थना. ज्यांची आठवण येते, जे स्वप्नात दिसतात त्यांना शांती लाभू दे. वेगवेगळे विधी शांती करू नकोस. स्वप्नाबद्दल गिल्ट न बाळगता स्वतःला सांग,
हे माझं मन आहे. मोक्ष मिळत नाही ही भीती सोडून दे. बाबा, भगत, उतारे यावर अडकू नकोस. शेवटी ताई, तू आणि तुझ्या मिस्टरांनी कष्टाने घर घेतलंय, हप्ते भरताय, प्रामाणिक आयुष्य जगताय, हे तुमच्या पुण्यकर्माचं फळ आहे. कुणाचं कर्म सुधारायचं असेल तर ते जिवंत असताना स्वतःच बदलायचं असतं. मरणानंतर दुसऱ्यावर जबाबदारी टाकून काही होत नाही. काळजी करू नकोस. कोणताही आत्मा तुझ्या आयुष्यावर हक्क सांगू शकत नाही. आशा आहे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पुढे श्रुतीताई विचारतात, 3 वर्षापूर्वी माझ्या छोट्या बहिणीचं लग्न झालं होतं. सर्व काही सुखरूप होते, पण त्यांच्याच घरात दोघांवर कोणीतरी काळी जादू केली आणि तिला ती स्वप्नातही दिसली. आता तिचा डिवोर्स झालाय. ती मरता मरता वाचली. खूप भयानक गेली ती 3 वर्ष. रोज काही ना काही घडायचं. आता ती आईवडिलांकडे आहे, जगते पुन्हा नव्याने. माझं एवढंच म्हणणं आहे का घरात एवढे जीवावर कसे उठू शकतात. तिचं कुणाशी भांडण नव्हतं. मी सुद्धा 2 दिवस तिच्या घरी गेले होते. मलाही तिथे काहीतरी जाणवलं. श्रुतीताई, हे वाचून अंगावर काटा आला. तुझ्या बहिणीने जे सहन केलंय ना, ते कोणत्याच माणसाला सहन करायला लागू नये. आणि तू जी चिंता करतेस ती अगदी नैसर्गिक आहे. चल, आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊ. घरातले जीवावर उठू शकतात का? थेट शब्दात सांगायचं झालं तर हो. कधी कधी वाईट मन, नकारात्मक वातावरण, मत्सर, ताणतणाव आणि दबाव यामुळे घरातला माणूस माणसाला मोडून टाकतो. हे भूताप्रेतापेक्षा जास्त धोकादायक असतं बरं का. बऱ्याच वेळेला सतत टोचणं, मानसिक छळ, भीती निर्माण करणं, एकटं पाडणं या गोष्टी केल्या जातात आणि त्यातून ती व्यक्ती पूर्णपणे तुटून जाते. मग तुझ्या बहिणीवर खरंच काळी जादू झाली असेल का? तर तुझ्या बहिणीने ज्या गोष्टी पाहिल्यात, तिला स्वप्नात जाणवल्यात, त्यावरून हे सत्य नाकारता येत नाही. जर घरात सतत भांडण, वाईट स्वप्न, वस्तू हलणं, श्वास दाबल्यासारखा होणं, भीती वाटणं, अचानक रडू येणं असे अनैसर्गिक बदल दिसत असतील तर हो, नजर, मत्सर किंवा कोणाची नकारात्मक करणी याचा परिणाम शरीर आणि मनावर जाणवू शकतो. मी हे वरच्यावर सांगत नाही बरं का. आपल्या भारतीय घरात अशा वाइब्स खूप खोलवर आहेत. ती मरता मरता वाचली. मग हे काय नेमकं? तर एकच सांगेल, ती ज्या घरात राहिली ते वातावरण तिच्या मनावर, शरीरावर आणि आत्मविश्वासावर जबरदस्त हल्ला करत होतं. मानसिक छळ, अपमान, शारीरिक नुकसान आणि कदाचित करणेसारखी ऊर्जा या सगळ्यांचं मिश्रण असेल. आणि कोणतीही स्त्री जेव्हा तुटते, घाबरते, एकटी पडते, तेव्हा ती शरीराने कमजोर होते आणि मन भूतापेक्षा भयंकर रूप धारण करतं. आता तुझं म्हणणं आहे का तिच्या घरी तुला 2 दिवस राहून काहीतरी जाणवलं? तर मी म्हणेल का हा खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. हे 2 प्रकाराचं असू शकतं. एक, त्या घरातच नकारात्मकता प्रचंड असेल. कधी कधी घरातल्या लोकांच्या मनातील राग, मत्सर, अपमान यामुळे घर जड होतं. माणसांना वाटतं घरात काहीतरी फिरतंय. आणि वैज्ञानिक दृष्टीने सांगायचं झालं तर तू ज्या क्षणी त्या घरात गेली तेव्हा तुझा मेंदू सावध मोडमध्ये गेला. तू जे बहिणीकडून ऐकलंस ते तुझ्या मनात आलं. पण माझ्या मते तरी नकारात्मक घरात नकारात्मक अनुभव खरोखर येतात. आता तुझी बहीण आईवडिलांकडे आहे, हे सर्वात चांगलं. ती पुन्हा जगायला शिकते, हा तिचा पुनर्जन्म आहे. आता तिला गरज आहे शांत वातावरण, प्रेम, विश्वास आणि आध्यात्मिक बळ. अशी माणसं पुन्हा खूप सुंदर जीवन जगू शकतात. तू मला एक सांगशील का? तुझ्या बहिणीला अजूनही स्वप्न येतात का? भीती वाटते? झोप लागत नाही का?
हे जर सांगितलंस तर मी तुला मानसिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजूंनी अधिक मार्गदर्शन करू शकते. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही आहोत तुमच्यासोबत. सारं काही ठीक होईल. पुढचा प्रश्न. सचिन दादा आपल्याला सांगतात, मी शाळेत असताना हुशार विद्यार्थी होतो, खूप निरोगी होतो. माझी शरीरयष्टी एखाद्या पैलवानासारखी मजबूत होती. पण मी इयत्ता 9वी उत्तीर्ण झाल्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही. मी शाळेत जाणं बंद केलं, शाळा सोडली, 10वी पूर्ण केली नाही आणि चालण्याची क्षमता गमावली. एड्स रुग्णासारखा कमकुवत झालो. मला काय बरोबर काय चूक हे समजत नव्हतं. मी माझ्या आयुष्यातील 6 वर्ष गमावली. तेव्हा माझा मोठा भाऊ मला यशवंतराव चव्हाण विद्यापीठात घेऊन गेला. तिथे माझं नाव नोंदवलं. नंतर मी BCom पूर्ण केले आणि हळूहळू त्या स्थितीतून बाहेर पडलो. माझी तब्येत सुधारली. मी आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. पण इतकी वर्ष गमावली. लोक म्हणायची हे काळ्या जादूचं प्रकरण आहे, करणीसारखं. मला हे जाणून घ्यायचं आहे का माझ्यासोबत असं का घडलं. तुम्ही मला यात मदत करू शकाल का? कारण मी रात्री 1-2 वाजेपर्यंत माझ्या घरासमोरच्या एका प्लॉटमध्ये स्वतःशी बोलत फिरायचो. नक्कीच दादा, मी तुमच्या प्रश्नाचं अगदी मनापासून उत्तर देते. तुमच्याबरोबर झालेला प्रकार वाचून एकच गोष्ट जाणवली. हा माणूस काय आणि किती सहन करून उभा राहिलाय याची कल्पना नाही. तुमच्यातली ताकद तुम्हालाही ओळखता येत नसेल. चला आता शांतपणे आणि सविस्तर तुमचं उत्तर ऐकूया, जे अनुभव, विज्ञान आणि अध्यात्म यांच्यावर आधारित आहे. सगळ्यात पहिली गोष्ट स्पष्टपणे सांगते का ही काळी जादू नव्हती. कारण तू जे वर्णन केलंस ते क्लासिक सायकोलॉजिकल कोलॅप्स आणि मेंटल ब्रेकडाऊन यामध्ये अगदी परफेक्ट बसतं. हा जर काळ्या जादूचा परिणाम असता तर त्याच्यात फक्त शारीरिक शक्ती गेली नसती, शिक्षण थांबलं नसतं. त्यातून 6 वर्षांनी तू पुन्हा स्थिर आणि तुझी हेल्थ रिकव्हरी झाली नसती. एवढ्या वर्षांनी BCom पूर्ण करून तू पुन्हा तंदुरुस्त झाला नसता. करणीचा प्रभाव असता तर रिकव्हरी इतकी स्वच्छ, सरळ आणि कायमची होत नाही. करणी माणसाला बर्बाद करून सोडते. आणि आज तू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट आहेस, हाच पुरावा आहे का तुझ्याबरोबर कोणतीही बाहेरची शक्ती नव्हती. हां, पण कदाचित काही प्रमाणात नजरबाधेचा दोष असू शकतो. कारण तुझी हुशारी, निरोगी शरीर साहजिक कोणाच्या तरी डोळ्यात नक्की खुपसत असणार. आणि अशात भावकी 1 नंबरला असते बरं का. त्यातून तुला हा दोष लागलेला असू शकतो. आणि दुसऱ्या बाजूने सांगायचं तर प्रामाणिकपणे सांगते का हे 3 बदल एकत्र आले का किशोर वयात असं कोलॅप्स होणं साहजिक आहे. डिप्रेशन आणि एन्झायटी. कदाचित अचानक तुझ्या आत्मविश्वासाचा ह्रास झाला असेल. मनात कोणाशी न शेअर केलेल्या अनेक गोष्टींचं ओझं असेल. हे मानसिक आरोग्याचं तीव्र लक्षण असतं, ज्यामुळे मनाबरोबर शरीर कमकुवत होतं. आणि हा स्ट्रेस शरीराला अक्षरशः रुग्ण बनवतो, तुला आलेल्या कमजोरीसारखा. अशात तू खूप संवेदनशील व्यक्ती वाटत आहेस. आणि अशा व्यक्तींचं मन जास्त ऐकून घेतं, जास्त विचार करतं आणि बाहेरच्या वाईब्सने प्रभावित होऊन मग अशा लोकांना डिप्रेशनचे एपिसोड येतात. तू स्वतःशी बोलत फिरायचा याचाच अर्थ तुझं मन अनेकदा स्वतःला शांत करण्यासाठी स्वतःहून ॲक्टिव्ह होत होतं. हा तुझ्या ब्रेनचा प्रोटेक्शन मोड होता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तू रिकवर झालास. करणी आणि काळी ऊर्जा असती तर एवढी क्लिअर इम्प्रूव्हमेंट दिसलीच नसती. आता तू फिट आहेस ना, तर भूतकाळाच्या जुन्या जखमा पाहू नकोस. झालं गेलं विसरून जा आणि गेलेले क्षण नव्याने जगायला शिक. आशा आहे पुढचं आयुष्य अधिक सुखकर होईल. पुढचा प्रश्न वेदांतीताई विचारतात, आपण रात्री किंवा दिवसा घरातून बाहेर पडतो
त्यावेळी या वाईट शक्तींचं दर्शन नको. यासाठी स्वतःसोबत काय असावं ज्यामुळे वाईट शक्ती घाबरून दूर राहतील? वेदांती ताई, तू जो प्रश्न विचारलास ना, तो खूप लोकांच्या मनात असतो बरं का. रात्री बाहेर पडताना काहीतरी सोबत ठेवावं असं प्रत्येकाला वाटतं. तर याचं उत्तर अगदी प्रामाणिकपणे सांगते. सर्वात आधी वाईट शक्तींना कमजोर मन घाबरतं, पण तरीही काही वस्तू आपल्या मनाला सुरक्षित भावना देतात. मन शांत असेल तर बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जी जाणवत नाही. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान दोन्हींच्या आधारे सांगते. तुळशीचं पान याने कुठलीही भूतपिशाच जवळ येत नाही, कारण तुळशीमध्ये नैसर्गिकपणे सकारात्मक ऊर्जा आणि सुवास असतो. दुसरी गोष्ट म्हणजे काळा दोरा. तुझ्या शरीरावर बांधलेला काळा दोरा हा तुझ्या शरीरावर आणि आत्म्यावर सुपरनॅचरल प्रभाव टाकतो आणि प्रोटेक्शन सिम्बॉल म्हणून मनाला सुद्धा बळ देतो. कापूर किंवा लवंग या वस्तूंचा सुगंध वातावरण हलकं करतो, मेंदूला अलर्ट पण शांत ठेवतो आणि आजूबाजूला असलेली निगेटिव्ह एनर्जी पांगवतो. पुढची गोष्ट म्हणजे रुद्राक्ष. याची शक्ती खूप जुनी आणि खोल आहे. वाईट शक्ती याला घाबरतेच घाबरते आणि मनाला मी सुरक्षित आहे ही ताकद देते. रुद्राक्षासारखी गोष्ट रात्री अपरात्री बाहेर पडताना खूप मदत करते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे नामस्मरण किंवा एखादा छोटा मंत्र. यामुळे कधीही कोणतीही वाईट शक्ती तुझं काहीही बिघडवू शकणार नाही. पुढचा प्रश्न ऋतुताई विचारतात, केसांना नजर लागते का आणि लागली तर कशी काढायची? खरं सांगू ताई, हो, केसांना नजर लागतेच लागते आणि हे उत्तर मी स्वतःच्या अनुभवातून देते बरं का. माझे स्वतःचे केस खूप लांब आणि घनदाट होते, पण मी स्वतः अनुभव घेतला. कुणी आतल्या नजरेने पाहत आपल्या केसांचं कौतुक केलं, कोणी आपली वेणीफणी करताना केस विंचरताना त्यात जीव अडकवला का लगेच अगदी दुसऱ्या दिवसापासून केस गळती सुरू होते. हे तितकंच खरं आहे. पण कधी कधी केसांवर नजरेबरोबर शरीराचा थकवा, हार्मोन्स, स्ट्रेस याचाही परिणाम होतो. लोकांनी सतत खूप सुंदर केस म्हणून कौतुक केलं तरीही केस पटकन गळायला लागतात, ज्याला आपण नजर म्हणू शकतो. मग केसांना नजर लागली हे कसं ओळखायचं? एकाएकी अचानक केस जास्त प्रमाणात गळणे, केसांची चमक कमी होणे, खूप दिवस केस डल दिसणे, डोकं जड वाटणे. आता हे नजर उतरवायचे अगदी घरगुती आणि सोपे उपाय सांगतात. हे अगदी ब्लॅक मॅजिक नाही बरं का, पण साधे उपाय. हळद, मीठ आणि पाण्याचा. थोडी हळद, चिमूटभर मीठ आणि पाणी मिसळून दोन्ही हातांनी डोक्याभोवती 3 ते 5 वेळा गोल फिरवायचं आणि हे पाणी बाथरूम ड्रेनमध्ये सोडायचं. खूप लोकांना याने आराम मिळतो. त्याचबरोबर कधी कधी डोक्यातील ताणतणाव नजर लागल्यासारखा वाटायला लागतो. अशा वेळी मेथीचे दाणे घालून गरम केलेल्या तेलाने मसाज केलं तर खूप फायदा मिळतो. मला स्वतःला याचा फायदा आहे. नजर लागणे याला डॉक्टरी भाषेत ताण, थकवा किंवा न्यूट्रिशनल इम्बॅलन्स म्हणतात. जर खूपच केस गळत असतील तर एकदा व्हिटॅमिन डी, B12, थायरॉईड आणि आयर्न या टेस्ट करून बघ, क्लिअरिटी मिळेल. पुढच्या प्रश्नामध्ये विनयाताई सांगतात, काल तुम्ही खविसाची कथा सांगितलीत, खूप छान. पण मला एकच म्हणायचं आहे का मी कामाला जाते आणि रोज सकाळ संध्याकाळ अत्तर लावते. शिवाय माझ्या ऑफिसच्या रस्त्यात स्मशानभूमी आहे. मग मला असं कधी का नाही जाणवलं? विनयाताई, तू ज्या आत्मविश्वासाने बोलतेस ना, हेच खूप मोठं लक्षण आहे का तुझ्यावर कुठल्याच नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही आणि तुला काही जाणवत नाही. कारण तुझ्या मनात भीती नाही, तुझी मानसिक ऊर्जा मजबूत आहे, तुझा ऑरा स्टेबल आहे
आणि तू रोजच्या रुटीनमधून पॉझिटिव्ह एनर्जी घेतेस. अशी माणसं वाईट अनुभूतींपासून नैसर्गिकपणे सुरक्षित असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाचा गण असतो, मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण. त्यामुळे जेव्हा 10 पैकी एकाला ती शक्ती झपाटते, त्यामागे त्या माणसाचे गण, नक्षत्र, कमजोर मन आणि अनुकूल शरीर हे कारणीभूत असतं. तुम्ही नशीबवान आहात ताई का त्या 10 मधील एक तुम्ही नाहीत. मी आशा करते का भविष्यात सुद्धा देवाच्या कृपेने तुम्हाला अशा कुठल्याच गोष्टीचा सामना करायला लागू नये. पुढे संगीताताई विचारतात बरं का, एखाद्या माणसाला भूतबाधा झाली आणि उपाय करून ती काढली तर त्या बाधा परत होऊ शकतात का? हे कितपत खरे आहे? संगीताताई, हा प्रश्नसुद्धा खूप लोकांच्या मनात असतो बरं का, आणि याचं स्पष्ट उत्तर देते. एकदा भूतबाधा झाली आणि काढली तरी ती परत येते. म्हणजे प्रत्यक्ष भूत परत येतं असं नाही, पण मानसिक परिणाम परत येतो. त्याचं कारण म्हणजे जेव्हा भूतबाधा काढली जाते तेव्हा त्याची बांधी केली जाते, त्याची परत येण्याची वाट बंद केली जाते. त्यामुळे भूतबाधा झालेल्या व्यक्तीला परत बाधा होणं हे जवळजवळ अशक्य आहे. पण मग लोकांना ती परत आली असं का वाटतं? त्याचं कारण म्हणजे परिस्थिती किंवा जागा बदलत नाही, ज्यामुळे त्या व्यक्तीला पहिल्यांदा जो त्रास झाला होता तो सततच्या तणावामुळे पुन्हा सुरू होतो आणि तेच सिम्पटम्स परत दिसू लागतात, ज्याला आपण भूत परत आलं असं म्हणतो. दुसरं म्हणजे मनात भीती राहते. ज्याला आधी त्रास झालाय त्याच्या मनात शंका, भीती, अस्थिरता असते. नंतर थोडासा आवाज झाला, थोडा ताण आला तरी मेंदू लगेच सांगतो पुन्हा तेच सुरू झालं की काय. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घरात नकारात्मक वातावरण, भांडण असणं. घरातील वाईट जुन्या आठवणी शरीराची एनर्जी कमी करतात. थोडक्यात काय तर भूतबाधा परत येत नाही कारण त्याची बांधी केली जाते. पण भीती, ताण आणि ऊर्जा कमी झाली तर ती लक्षणं परत दिसू लागतात. मग हे आपण कसं टाळायचं? तर घरात प्रकाश आणि मोकळी हवा ठेवणं, सततची भांडणं टाळणं, स्वतःच्या मनाला स्टेबल करणं, पुरेशी झोप घेणं, धूप, कापूर, मीठ अशा ऊर्जा देणाऱ्या गोष्टींचा वापर करणं, कोणाशी मन मोकळं करणं. हे केल्यास ती माणसं परत अशा चक्रात अडकत नाहीत. ताई, तू हा प्रश्न विचारलास म्हणजे कोणाबद्दल चिंतेत आहेस का? तुझ्या घरात कोणी असं अनुभवतंय का? नक्की कळव, यावर मी पुढे मार्गदर्शन नक्की करेल. पुढचा प्रश्न शैलेश दादा विचारतात, माणूस मेल्यावर भूत बनतो कारण आत्मा अमर आहे, पण त्याने परिधान केलेले कपडे कसे भूत बनतात? उदाहरणार्थ सफेद साडीवाली बाई आत्मा कपडे कसे घालेल? हा प्रश्न मला लहानपणापासून पडतो. शैलेश दादा, तुमचा हा प्रश्न खरंच खूप मनोरंजक आणि तितकाच गहन आहे. तुमच्या प्रश्नामध्ये 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत, ज्या धार्मिक आणि तात्विक दोन्ही प्रकारे सिद्ध होतात. त्यातील एक संकल्पना म्हणजे आत्मा अमर आहे आणि दुसरी भूत कपडे घालतात, जशी की पांढरी साडी, जी गोष्ट आपण सिनेमात पाहतो. या 2 संकल्पनाचा विचार केल्यास याचं उत्तर वैज्ञानिकदृष्ट्या देता येत नाही, कारण भूत आणि आत्मा या गोष्टी विज्ञानाने सिद्धच होत नाही. मात्र धार्मिक आणि सांस्कृतिक तत्वाने मी याचं उत्तर देते. आत्मा अमर आहे असं आपल्या प्राचीन ग्रंथात आणि पाश्चात्य धर्मात सुद्धा सांगितलं जातं. आत्मा देहाचा अविभाज्य भाग असला तरी तो देह नश्वर झाल्यावर आत्मा कायम राहतो. आत्म्याला भौतिक सुखाची जसे की कपड्यांची गरज नसते. तो अमर असल्याने जन्म मृत्यूच्या चक्रातून प्रवास करतो. मग भूत कपडे का घालतात? तर यावर उत्तर आहे का त्यांची आसक्ती, इच्छा
आणि आसक्ती यात फरक असतो बरं का. ज्या व्यक्तींचा मृत्यू अनैसर्गिकपणे होतो त्यांचा आत्मा मोक्ष मिळवण्याऐवजी भूतांच्या रूपात पृथ्वीवर भटकतो. या भूताला अजूनही आपल्या पूर्वीच्या मानवी अस्तित्वाची जाणीव असते. कपडे ही त्या व्यक्तीची ओळख, स्थिती आणि मानवी जीवनाची आसक्ती दर्शवते. मग पांढरी साडी का? तर भारतीय संस्कृतीत पांढरा रंग हा वैराग्य, त्याग आणि शोकाचं प्रतीक आहे. त्यामुळे जी असामान्य मृत्यू किंवा दुःखातून आली ती पांढऱ्या कपड्यात दिसते. उदाहरणार्थ हडळ. पण जे यात अडकले नाहीत ते सवाशिणीच्या रूपात दिसतात, जसे की मळवट भरलेली बाई. थोडक्यात काय, आत्मा अमर आहे, त्याला कपड्याची गरज नाही. परंतु भूत हे मानवी आसक्तीमधून तयार झालंय आणि म्हणून त्याला कपड्याची गरज आहे, कारण तो त्या मानवाच्या ओळखीत अडकून पडतो. भूत आणि आत्मा यात खूप फरक असतो बरं का. आशा आहे का तुम्हाला लहानपणापासून जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर भूतांच्या जगातून नक्की मिळालं असेल. पुढे आपल्याला नितीनदादा विचारतात, करणी कोणी केली, का केली आणि करणी म्हणजे काय, हे ओळखण्यासाठी काय करावं. आमच्या घरी अमावस्या पौर्णिमेला खूप भांडणं होतात. नितीनदादा, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय बरं का तुम्ही. तुम्ही जे विचारता ना ते बऱ्याच घरांमध्ये घडत असतं. सगळीच लोक याला करणी समजतात, पण आज अगदी प्रामाणिकपणे मी याचं उत्तर देते. करणी खरंच असते का? तर हो, करणी हा प्रकार खरंच असतो. पण ही करणी वाटते तितकी सोपी नाही. ही खूप मोठी साधना आणि विधी आहे. करणी भूत पाठवणं, आत्मा लावणं, एखाद्याचं आयुष्य बिघडवणं अशा वेगवेगळ्या प्रकारात असते. तिचे खूप वेगळे प्रकार आहेत. ती कोणत्या कारणासाठी करायची यावर तिचा विधी ठरतो. मग करणी झाली हे कसं समजायचं? घरात सतत विनाकारण वाद होणं, सतत आजारपण असणं, नशीब बिघडणं, मानसिक अशांती, कुटुंब एकत्र न राहणं, पैशाला पैसा न लागणं ही तिची लक्षणं आहेत. हां, प्रत्येक विधीमध्ये लक्षणं वेगवेगळी असतात आणि वैज्ञानिक दृष्टीने सांगायचं झालं तर लो एनर्जी, तणाव आणि नकारात्मक वातावरण यामुळे असं होतं. मग अमावस्या पौर्णिमेलाच वाद का होतात? तर शरीराच्या हार्मोन्स आणि मेंदूच्या भावनांवर चंद्राचा प्रभाव पडतो. चंद्र वाढला का भावना तीक्ष्ण आणि चंद्र कमी झाला का चिडचिड, अस्थिरता निर्माण होते. त्याचबरोबर ग्रह बदलांमुळे वाईट शक्तीचं अस्तित्व अधिक प्रखर होतं, ज्यामुळे त्या दिवशी घरात वाईट शक्तीच्या जोरावर अनेक ताणतणाव निर्माण होतात. मग करणी झाली हे ओळखण्यासाठी 3 गोष्टी पाहाव्या. 1. परिस्थितीचं पॅटर्न. एकाच दिवशी भांडणं होतात का? एकाच वेळी चिडचिड होते का? घरात प्रकाश कमी आहे का? आणि पैशात अडथळे आहेत का? हे जर असेल तर घरची ऊर्जा खाली गेली असं समजावं. 2. मानसिक स्थिती. जास्त विचार, भीती, डिप्रेशन हे निगेटिव्ह सायकल तयार करतं. मग आता यावर आपण काही सोपे उपाय करू शकतो का? तर हो, तुम्ही घरात कापूर आणि गुगुळ जाळा. याने हवा आणि मन दोन्ही शांत होईल. आणि रात्री झोपण्याआधी देवघरात आठवणीने दिवा लावा. मिठाच्या पाण्याने आठवड्यातून एकदा लादी पुसा. मीठ निगेटिव्ह एनर्जी कमी करतं, हे विज्ञानसुद्धा सांगतं बरं का. आणि पूर्ण घरात 1 दिवस मोकळी हवा आणि प्रकाश द्या. याने ताण कमी होईल. बाकी या गोष्टीवर जास्त विचार न करता आपण यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू. आशा आहे दादा का यापैकी कोणत्याही संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागू नये. पुढचा प्रश्न आपल्याला एक सर विचारतात, कोणी मारण क्रिया केली तर ती किती पिढ्यांपर्यंत चालते? आमच्या समोर 4 पिढ्या नष्ट झाल्या आहेत.
दत्तक घेतला तर टिकतो, स्वतःचा मुलगा झाला तर लग्नाआधीच मरतो. असं का होत असेल? त्या इस्टेटला काही शाप असेल का? सर, तुम्ही खूप मोठा आणि जड प्रश्न विचारला आहात. तुमच्या मनात किती काळापासून ही भीती आहे हे समजू शकते. चला, आपण अगदी शांतपणे या गोष्टी समजून घेऊ. मारणक्रिया केली तर ती साधारणपणे 3 ते 7 पिढ्यांपर्यंत चालते असं म्हटलं जातं. आणि हिचं मूळच वंश चालू न देणं किंवा घराणं संपवणं हे आहे. ही क्रिया विशेषतः सूड भावना आणि संपत्ती या वादातून होते. मग यात दत्तक मूल घेतलं तर ते टिकतं का? तर दत्तक आलेल्या मुलाचं रक्त, गोत्र, कुळ हे वेगळं असल्याने हा शाप त्याला लागू होत नाही. आणि याला जर वैज्ञानिक बाजूने पाहिलं तर कधीकधी सुपरनॅचरल कमी आणि फॅमिली पॅटर्नमुळे असं घडतं. जसे की जेनेटिक आजार, घरातील ताण, नशा, चुकीची सवय, वारंवार दुःख यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि मग हे सर्व पिढ्यानपिढ्या रिपीट होतं. आता घरावर श्राप आहे हे कसं ओळखायचं? सतत तणाव, नातेसंबंध तुटणे, अनेक वर्ष नशीब एकाच ठिकाणी अडकून पडणे, घरात आजार रिपीट होणे, घरात भीती आणि जडपणा जाणवणे, पैशाची वाहतूक बंद होणे, याला आपण एक प्रकारे एनर्जी ब्लॉकेज असं म्हणू शकतो. आता हे सायकल कसं थांबवायचं? तर अगदी सरळ सांगते, घरातील ऊर्जा बदलली का पिढीचा पॅटर्न आपोआप बदलतो. साधे उपाय, मी मागच्या प्रश्नातही याचं उत्तर दिलं आहे. घरात कापूर, गुगुळ आठवड्यातून 2 वेळा जाळा, मीठ टाकून लादी पुसत जा आणि घरात काचेच्या वाटीत खड्याचं मीठ भरून ते आठवड्यातून एकदा बदला. घरात मोकळी हवा आणि प्रकाश येऊ द्या. दारात तुळस लावून ती टिकवा. दर पौर्णिमेला घर स्वच्छ ठेवा आणि दर अमावस्येला घरातून पाणी, मीठ बाहेर टाका. देवघरात एक दिवा नियमित लावा. ह्या सगळ्या गोष्टी एनर्जी रिसेट करतात आणि याने पिढ्यांची सायकल तुटायला मदत होते. पुढचा प्रश्न सोनाताई विचारतात, माझं लग्न एका छोट्याशा गावात झालं आणि लग्नानंतर मी गावीच राहत होते. घरात सर्व काही छान सुरळीत सुरू होतं, अगदी नजर लागावी असं. आमचं 4 जणांचं कुटुंब होतं. त्यानंतर 2 वर्षाने मी आणि माझे मिस्टर आम्ही शहरात शिफ्ट झालो. गावाकडे सासू सासरेच राहतात. पण जसे आम्ही इकडे राहायला आलो तसं 1-1.5 वर्षात सर्व काही बदलू लागलं. माझी सासू अचानक आजारी पडायला लागली. तिचं जेवण तुटलं. खूप दवाखाने केले पण फरक पडला नाही. बाहेर बघितलं, कुणी सांगितलं करणी झाली, कुणी म्हणालं देवीचा प्रकोप आहे. त्यावर त्यांनी जसं सांगितलं तसे उपाय केले पण फरक अजिबात पडला नाही. माझ्या सासू खूप अशक्त आणि बारीक होत चालल्या आहेत आणि मधूनच त्या सर्व काही विसरून जातात. तोंडातून वेगळा आवाज काढत जागीच घुमू लागतात. नंतर 2-3 मिनिटांनी नॉर्मल होतात पण त्यांना काही आठवत नाही. आता 2 वर्ष झाले हेच सुरू आहे. खूप बाबा भगत पाहिले पण समाधान मिळालं नाही. आणि आता आम्ही जेव्हा गावाकडे जातो तेव्हा अगोदरसारखं मन लागत नाही, नुसतं बेचैन होतं. जास्त वेळ तिथे थांबवलं जात नाही. असं का होत असेल? माझं माझ्या सासूवर खूप प्रेम आहे. त्या नेहमी मला मुलीसारखं जपत आल्यात. मी त्यांना माझ्या आईच्या जागी बघते. माझं दुःख समजून काही उपाय सांगा. ताई, तुझा मेसेज वाचताना जाणवलं हा सगळा भार तू किती दिवस मनात एकटीने सांभाळत आली आहेस. आणि खरंच सांगते, तुझं मन किती त्रासलंय हे जाणवतंय. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या सासूबद्दल प्रेमाने लिहिलंय त्यावरून एक गोष्ट कळते, तुम्ही खूप संवेदनशील आणि प्रेमळ व्यक्ती आहात. मी शक्य तितक्या स्पष्ट, प्रामाणिक आणि तुझ्या बाजूला उभं राहून सांगते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 100% करणी, देवाचा प्रकोप
किंवा कोणतीही वाईट शक्ती नाही. तुझ्या सासूबाईंची लक्षणं मी नीट वाचली आणि ही सर्व लक्षणं तंतोतंत न्यूरोलॉजिकल किंवा सायकॅट्रिक स्थितीकडे जातात. कारण बाहेरची शक्ती असती किंवा नजरबाधा हा विषय जरी असता तरी एवढी वर्ष एकसारखा प्रकार चालू नसता. औषधांशिवाय त्यांच्यामध्ये चढ उतार दिसले असते. हळूहळू त्यांच्यामुळे सारं घर डिस्टर्ब झालं असतं. करणी किंवा बाहेरची शक्ती इतकी शांत बसत नाही. मग ही लक्षणं नेमकी कोणत्या आजारात दिसतात? तर फोकल सीझर्स म्हणजे लहान झटके, ज्यात व्यक्ती काही क्षण ब्लँक होते, विचित्र आवाज काढते आणि विसरते. पुढचा डिमेन्शिया म्हणजे वयामानानुसार माणूस हळूहळू विसरू लागतो. त्याशिवाय शरीरातील काही गोष्टी कमी झाल्यामुळे, जसे की व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, B12 यामुळे सुद्धा असे प्रकार घडतात. सोबत डिप्रेशन रिलेटेड मेमरी लॉस किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे सगळे आजार बाहेरची शक्ती वाटू शकतील इतके भयानक असतात ग. म्हणून आपल्याला हे करणी, देवाचा प्रकोप, भूतबाधा असे वाटतात. पण सत्य हे आहे का अशा आजारांवर बाबा, भगत काहीच करू शकत नाही. आता गावात गेलं का तुला बेचैनी जाणवते का? तर घरात सतत आजारपण, मदत न करू शकल्याची भावना आणि चिंता असते. त्या जागेची ऊर्जा थोडीशी जड झाली आहे आणि म्हणून तुझं मन अस्वस्थ होतंय. तुला एन्झायटी येते. याला वाईट शक्तीचं कारण नाही. हा पूर्णपणे मानसिक तणाव आहे. ताई, अगदी स्पष्ट सांगू का? सासूबाई उपचाराने पूर्ण बऱ्या होऊ शकतात, पण त्यासाठी काही मेडिकल टेस्ट करून घे. ब्रेन MRI, ECG, ब्रेन इलेक्ट्रिसिटी चाचणी, व्हिटॅमिन B12, D3, थायरॉईड, CBC, कॅल्शियम, सोडियम या सगळ्या प्रकारांमध्ये. या 5 रिपोर्टमध्ये मुद्दा सापडण्याची 90% शक्यता आहे. एखाद्या भोंदूबाबा किंवा करणे सांगणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. कारण आजारी मेंदूवर मंत्र चालत नाही. भीती वाढते, पैसे जातात, वेळ जातो आणि आजार बळावतो. म्हणूनच 2 वर्ष उलटून सुद्धा काहीही फरक पडला नाही. कारण इथे मुद्दा शरीर आणि मेंदूचा आहे. औषध चालू झाल्यावर किमान 2-3 महिने थांबा, सुधारणा नक्की दिसेल. तू जी भीती आणि गिल्ट घेऊन झोपतेस ना, ते घेऊ नकोस. तुझ्या सासूची अवस्था उपचाराने सुधारू शकते आणि नक्की सुधारणार, कारण तिच्याकडे तुझ्यासारखी सून आहे. पण वेळ दवडू नकोस. एक गोष्ट मनापासून सांगू, तुझं सासूवरचं प्रेम शब्दातून दिसतंय. अशी सून फार कमी लोकांना मिळते. म्हणून खरं प्रेम, योग्य उपचार मिळवून दे. देव, श्रद्धा सोबत हवीच, पण वैद्यकीय उपचाराला पर्याय नाही ताई. ताई, विश्वास ठेव आणि निर्भीडपणे तुझ्या समोर असलेल्या संकटाला सामोरी जा. देव तुझ्या पाठीशी आहे. पुढचा प्रश्न आपल्याला सरिताताई विचारतात. देवाचे मंत्र किंवा कोणताही श्लोक असो किंवा गंगाजलचे पाणी, भंडारा, त्यात कोणती शक्ती असते का, ज्याला भूत घाबरतात? सरिताताई, हा प्रश्नसुद्धा खूप जणांच्या मनात येतो बरं का, आणि तू विचारलास हे बरं झालं. हे उत्तर देताना कोणाच्याही श्रद्धा दुखावणार नाहीत असं उत्तर देते. पण खरं सांगू का, मंत्र हे फक्त शब्द नसतात, ती कंपनं असतात. जसे ओम. ओम म्हटल्यानंतर छातीमध्ये एक व्हायब्रेशन जाणवतं. तो मेंदू शांत करतो, भीती कमी करतो, श्वास नियमित करतो. तसंच आपण जर सतत मंत्र ऐकले, ते उच्चारले, तर ते मंत्र किंवा ते श्लोक आपल्या शरीरात एक प्रकारचा वीररस निर्माण करतात. उदाहरणार्थ शिवतांडव स्तोत्र, हनुमान स्तोत्र, हनुमान चालिसा बोलताना आपलं मन भरून येतं आणि मग कोणतीही शक्ती समोर आली तरी लढायची ताकद येते आपल्यात. त्यामुळे ज्या व्यक्तीला भूत लागलंय त्याने हे ऐकताच त्या व्यक्तीची मूळ आत्मा अधिक मजबूत होऊन
त्या शक्तीशी लढायला सुरुवात करते. तसंच गंगाजल, भंडारा, प्रसाद या गोष्टी काम करतात, कारण त्या पवित्र आणि शुद्ध असतात, आपल्या भक्ती आणि श्रद्धेसारख्या. या वस्तूंमध्ये सुपरनॅचरल पॉवर असते, आस्थेने आणि भक्तीने निर्माण झालेली. जेव्हा आपण गंगाजल शिंपडतो किंवा भंडारा ठेवतो, तेव्हा आपण मेंदूला सांगतो, मी सुरक्षित आहे, देव माझ्यासोबत आहे. या भावनेमुळे भीतीचे जाळे नष्ट होते आणि भीती गेली का भूत नाहीसे होते. जसा प्रकाश आल्यावर अंधार पळतो, तसंच देव म्हणजे चांगली ऊर्जा आली का भूत म्हणजे वाईट ऊर्जा नष्ट होते. आशा करते ताई का तू जो मला प्रश्न विचारला होतास त्यावर मी तुला पटेल असं उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न आपल्याला नेहाताई विचारतात. आम्ही ज्या घरात राहायला होतो ते घर भाड्याने होतं, पण त्या घरात काहीतरी वाईट शक्ती होती, काहीतरी असल्याचा भास व्हायचा, जसे आपल्याशिवाय कुणीतरी आहे. त्याच घरात मी एकदा फरशीवरून घसरून पडले. तेव्हापासून मला नीट चालता येत नाही, काही ना काही दुखत राहतं, औषधाचा फायदा होत नाही. आता ते घर सोडून 2 वर्ष पूर्ण झालीत, पण माझं दुखणं काही कमी होईना. नेहाताई, याचं उत्तर देण्याआधी खरं सांगते, तुमचा हा प्रश्न वाचून तुमची तडफड जाणवली. तुम्ही त्या घरात जे अनुभवलं, एकटेपणा, भीती, कुणीतरी असणं, हे असं वाटणं खूप जड असतं. आणि त्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुझ्या शरीराचं दुखणं वाईट शक्तीमुळे कायम राहत नाही, पण मनावरचा धक्का शरीरात कायम राहू शकतो. चल, हे नीट आणि शांतपणे समजून घेऊ. त्या घराला काळा इतिहास असेल तर नक्कीच तिथे काहीतरी असणार, आणि त्यात तुझं पडणं हे टर्निंग पॉईंट आहे. पण ते घर सोडल्यानंतरही तुला त्रास सुरू असेल तर तो त्या घराचा नाही, कारण त्या घरातील वाईट शक्तीने जरी तुला दणका दिला किंवा तिचा हिसका दाखवला असेल, तरी ती शक्ती त्या घरात अडकून पडल्याने तुझ्यासोबत बाहेर येणार नाही. त्याचं बंधन ते तोडू शकत नाही. मग तेव्हापासून तुला नीट चालता येत नाही, दुखणं वाढतंय. यावरून वाटतं का त्या दिवसापासून पाठीच्या कण्यावर म्हणा किंवा एखाद्या नसेवर काहीतरी प्रभाव झालाय. तू आता त्या घरातून बाहेर आलीस, पण तुझं मन त्या घरातून पूर्ण बाहेर पडलं नाही. 2 वर्ष झाली म्हणतेस, पण शरीर अजूनही जुन्या आठवणींमध्ये आहे. याला म्हणतात बॉडी मेमरी. त्यामुळे सतत दुखणं, पायात जडपणा जाणवणं, औषधांनी फरक न पडणं असं होऊ शकतं. जर तुझं दुखणं अजूनही थांबत नाही, तर पडल्याने नस दबली असेल, मानसिक धक्का शरीरात उतरला असेल किंवा अपूर्ण उपचार झाला असेल. बऱ्याचदा डॉक्टर दुखणं साधं म्हणून सोडतात, पण नसांच्या दुखण्यावर फिजिओथेरपी लागते. पण एक मात्र नक्की, त्या घरात असलेली निगेटिव्ह शक्ती यामुळे तुझ्या दुखण्याला ट्रिगर मिळालाय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्यातून बाहेर पडू शकतेस. हे दुखणं कायमचं नाही. आता हे कमी कसं होणार? तर मी तुला डॉक्टरबद्दल असं सांगत नाही, पण मी सांगते त्या 3 गोष्टी केल्यास तर 80% लोकांमध्ये हा बदल दिसतो. 1. फिजिओथेरपी. पाय, कंबर, पाठी याचं जरा व्यवस्थित स्ट्रेचिंग केलं तर दुखणं मुळातून कमी होते. एक विचारू का? तुझं दुखणं चालताना आहे का सतत जाणवतं, की झोपताना वाढतं? पाय सुन्न होतो का किंवा ठराविक वेळेत दुखतं का? हे जर तू मला सांगितलंस तर मी अगदी बरोबर मार्गदर्शन करू शकेल. तुझी परिस्थिती मी हलक्यात घेतली नाही. तू बरंच सहन केलंयस, म्हणूनच आशा करते तुला लवकर आराम मिळेल. पुढच्या प्रश्नामध्ये पूजाताई विचारतात, सतत आळस येणं, डोकं किंवा अंग जड होणं, कोणतंही काम करायला नको वाटतं. 2.5 वर्ष झाली तोंडाची जखम बरी होत नाही, खाता येत नाही. डॉक्टर केले, देवधर्म केले, पण काही उपाय होईना. पूजाताई, तू जे सांगतेस ना
हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी तुला मनापासून प्रामाणिक उत्तर देते. तू काहीही चुकीचं केलं नाहीस, ज्यामुळे कोणत्याही शक्तीने तुला पकडलं नाही. तुझं शरीर त्रासलंय, बस. तुझ्या शरीरात जे चाललंय ना, ते करणी, शाप किंवा भूतबाधा नाही. हे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचं गंभीर प्रकरण दिसतंय. करणी किंवा वाईट शक्ती नाही, याचा मोठा पुरावा म्हणजे जर करणी असेल तर डॉक्टर केल्यावर थोडीफार सुधारणा दिसते. शिवाय तोंडाची एकच जखम 2.5 वर्ष राहणार नाही. करणीमध्ये लक्षणं दिसतात, जातात, स्थिर राहत नाही आणि करणी तुमचं जगणं मुश्किल करते. तुझे सिम्पटम्स हे शरीराच्या न्यूट्रिशनियल कमी आणि स्ट्रेस याच्यामुळे आहेत. ताई, तू 100% सुरक्षित आहेस. फक्त तुझं शरीर काही संकेत देत आहे. घाबरू नकोस, हे उपचारानं बरं होणार आहे. आता तू जे संकेत सांगितले त्यावरून वाटतं का तुझी ऊर्जा कमी झाली आहे आणि शरीरात काहीतरी कमतरता आहे. सर्वात सामान्य म्हणजे याची खरी कारणं 95% लोकांमध्ये आयर्न म्हणजे आपला HB कमी असणं, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3ची कमतरता, यामुळे अंग जड होणं, चक्कर, काही करावंसं न वाटणं, कशात मन न रमणं अशा घटना घडतात. शिवाय तोंडाची जखम 2-3 वर्ष झाली तरी ठीक न होणे हा अल्सरचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि जर तुझ्यात व्हिटॅमिन B12 आणि आयर्नची कमी असेल तर हा कधीच बरा होत नाही. जर तुम्हाला थायरॉईड असेल तरीसुद्धा ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे जर तू मला विचारशील तर मी तुला CBC, व्हिटॅमिन B12 आणि D3, आयर्न सोबत थायरॉईड अशा टेस्ट करून घे असं सांगेल. या 6पैकी 1-2 गोष्टी नक्की कमी असणार. आणि तुझ्या तोंडाच्या जखमेवर घरगुती उपाय म्हणून तू B कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिड असतं, या गोळ्या घे. सोबत डॉक्टरांना विचारून चांगल्या प्रकारचे माउथवॉश वापर. शिवाय नारळाचं तेल आणि हळद याचा मलम लाव. 10-12 दिवसात तुला फरक जाणवू लागेल. सोबत सकाळी 10 मिनटं कोवळ्या उन्हात बस, मिठाच्या पाण्याने पाय धु आणि रात्री झोपण्याआधी बेडरूममध्ये कापूर नक्की जाळ. ताई, हे सगळं स्वतःवर प्रेम म्हणून कर. आणि चांगली बातमी ही आहे का हे केल्यानंतर तू पूर्णपणे ठीक होणार आहेस. पुढे एक सर आपल्याला विचारतात, तंत्रविद्या वापरून देव मिळतो का? खूप चांगला प्रश्न विचारलात सर. खरं तर तंत्रविद्या म्हणजे शरीर आणि मनाची शक्ती जागृत करणारं शास्त्र. हे पूर्णतः साधना, शिस्त, नियम, एकाग्रता आणि गुरुपरंपरा यावर चालतं. तंत्राचा उद्देश मन शुद्ध करणे, स्वतःला जाणून घेणे आणि विश्वाची ऊर्जा सामावून घेणे हा आहे. हा मार्ग कठीण आहे. अनुशासनाशिवाय केल्यास धोकादायक होऊ शकतो. मग या मार्गाने देव मिळतो का? तर देव म्हणजे ऊर्जा असं आपण समजू. तंत्रविद्येने तुम्ही ऊर्जा समजवून घेऊ शकता, अनुभवू शकता, पण देव मिळतो असं नाही. मिळणं म्हणजे काय? दिसणं, बोलणं, समोर येणं तर नाही. थोडक्यात काय तर तंत्रविद्येने देव मिळत नाही तर देवाचा अनुभव मिळतो. मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतं. तंत्रविद्या देव दाखवत नाही तर देवाला ओळखायला शिकवते. मग काही लोक म्हणतात, मी तंत्रविद्येने देव प्रकट केला. हे खरं आहे का यावर मी मत न देणं योग्य समजते. पण मला काय वाटतं, देव कोणत्या मार्गांनी मिळतो तर भक्ती, श्रद्धा, मनाची शांती, सात्विकता आणि चांगली कर्म. हे सगळं केलं तर देव दिसतो असं म्हणायला देखील हरकत नाही. बाकी माणसाने नेहमी सन्मार्गच धरावा. अपेक्षा आहे तुम्हाला माझं उत्तर पटलं असावं. पुढे नितेश दादा विचारतात, भूतं खरंच असतात का? दादा, अगदी खरं सांगते हां. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. पण उत्तर सांगू का? हो, काही गोष्टी असतात. अगदी आपण सिनेमात पाहतो तशा नाही,
पण जसा देव आहे तसा दानव आहे, प्रकाश आहे तर अंधार आहे, मानलं तर देवसुद्धा नाही आणि मानलं तर भूतं देखील आहेत. शेवटी प्रत्येक व्यक्ती जे मानते त्यावर सगळं अवलंबून असतं. पण काही ऊर्जा, काही जागा, काही अनुभव असे असतात जे माणसाला समजण्यापलीकडे असतात आणि ज्याची उत्तरं विज्ञानाकडे देखील नसतात. तरीसुद्धा वैज्ञानिक दृष्टीने जरी सांगितलं तरी काही जागांची ऊर्जा इतकी भयंकर असते का तिथे गेल्यावर अंगावर काटा येतो, बेचैनी होते. जिथे अपघात किंवा अचानक मृत्यू झालेत तिथे काही काळ विचित्र एनर्जी राहते. थोडक्यात काय, आपल्याला न समजणाऱ्या ऊर्जा, विचित्र अनुभव आणि मनाचे खेळ यामुळे दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे भूतं असतात. पुढे रोहनदादा आपल्याला विचारतात, जर एखादी चांगली व्यक्ती जिवंतपणी देवावरती विश्वास ठेवत असेल आणि देवाची पूजा करत असेल, पण जर तिचे अकस्मात अकाली निधन झाले, ती पिशाच्च्या योनीमध्ये गेली, तर जेव्हा ती एखाद्याला झपाटते तेव्हा ते देवाला शिव्या देतात. तर देवाला जिवंतपणे मानणारी व्यक्ती मेल्यानंतर देवाचे शत्रू का होतात? दादा, तुम्ही खूप खोल प्रश्न केलात बरं का. मी शांतपणे आणि श्रद्धेला धक्का न लावता याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. देव मानणारी व्यक्ती मरणानंतर देवाची शत्रू होत नाही, हे शक्यच नाही. कारण देव फक्त भक्ती आणि कर्म पाहतो. पण हां, जो मनुष्य जिवंतपणी देवदेव करून कर्म वाईट करत असेल त्याचा आत्मा शेवटी वाईट कर्मामुळे मोक्षाला न जाता पिशाच्य योनीत अडकतो. आणि मग त्यावेळी त्याला जाणीव होते का मी तर सारं आयुष्य देवाची भक्ती केली, मग याने मला मोक्ष का नाही दिला. पण त्याला त्याची कर्म दिसत नाहीत. मग ते भूत योनीत अडकून देवाच्या नावाने शिव्या शाप देतं. जर एखादी आत्मा खरंच पवित्र असेल आणि जिवंतपणे देवभक्ती केलेली असेल तर मुळात ही आत्मा योनीत अडकतच नाही. कारण देवाचं वैर हे वाईट कर्माशी असतं, आत्म्याशी नाही. मंडळी, आज आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. पण सत्य हे आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही अनुभव असे असतात जे शब्दात सांगता येत नाही आणि काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त ज्यांनी अनुभवलंय त्यांनाच कळतात. कदाचित मी दिलेलं उत्तर तुम्हाला पटेल न पटेल, पण तुम्ही काय भोगलत याची मला नक्कीच जाणीव आहे. आणि हां, जर तुमचा प्रश्न आजच्या या व्हिडिओत आला नसेल तर निराश होऊ नका. कारण पुढच्या भागात तुमचा प्रश्न, तुमचा अनुभव आणि कदाचित एखादं धक्कादायक सत्य समोर येईल. भेटूया पुढच्या भागात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेल्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी योग्य वाटलं आणि कोणता प्रश्न तुमच्या काळजात घुसला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नव्याने आलेल्या मंडळींनी चॅनेलला सबस्क्राईब न करता जाऊ नका. आणि याचबरोबर तुम्हाला आपल्या चॅनेलवर येणाऱ्या प्रत्येक सत्य अनुभवाचं नोटिफिकेशन यावं यासाठी बेल आयकॉनला आठवणीने क्लिक करा. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, भूतांच्या जगात काही गोष्टी खोट्या वाटतील जोपर्यंत त्या तुमच्यासोबत घडत नाहीत. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.